श्री गणेशाय नमः. हे कश्यपात्मज वामना, हे बटुरूपधारी नारायणा, तू बलीच्या घेऊ निदाना, कृतार्थ त्याला केलेस. राज्य मृत्यूलोकीचे घेतले त्वाजरीसाचे, तरी दिले पाताळाचे राज्य बलिकारणे. आवळा घेऊन नारळ दिला तुम्ही त्या पुण्यवंत बलीला, आणि त्याच्या भक्तिस्तव झाला द्वारपाल द्वारी तुम्ही. या मन्वंतरानंतर बलीचा आहे होणार, देवांचा राजराजेश्वर देवा तुझ्या वराने. एका घटकेत अनंता चहू वेदांच्या संहिता, पठण केल्या बुद्धिमत्ता केवढी तुझी अगाध तरी. अवघ्या तुझ्या अवतारी हा 16 अवतार श्रीहरी, कोणाचाही भूमीवरी वध तुम्ही न केलात. शत्रुमित्रांच्या घरी दिवा ये अवतारी लाविला बरवा, देवा आणि दानवा तू वंद्य सारखाच. देवतेही आनंदविले, राक्षसतेही रक्षिले, आपले ईशत्व सांभाळिले, याचा अवतारी देवा तू. तुला माझा नमस्कार असो वामना वारंवार, मस्तकी ठेवा वरद कर तुम्ही दासगणूच्या. टिळक बाळ गंगाधर महाराष्ट्राचा कोहिनूर, दूरदृष्टीचा सागर राजकारणी प्रवीण जो. निज स्वातंत्र्यासाठी ज्याने केल्या अनंत खटपटी, ज्याची धडाडी असे मोठी काय वर्णन तिचे करू. करारी भीष्मा समान आर्यमहीचे पाहून दैन्य, सतीचे झाला घेता वाण भिडन सत्यात कोणाची. वाक्चातुर्य जयाचे बृहस्पतीच्या समानसाचे, धाबेदणाने इंग्रजांचे पाहून ज्याच्या लेखाला. कृती करून मिळविली ज्याने लोकमान्य ही पदवी भली, तीन त्यांना कोणी दिली ऐसा होता बहादर. तो एके वेळी अकोल्याला शिवजयंतीच्या उत्सवाला, लोकाग्रहे येता झाला व्याख्यान द्या या कारणे. झाली तयारी उत्सवाची त्या अकोल्यामध्ये साची, मोठमोठाल्या विद्वानांची गेली गडबड उडून. दामले कोल्हटकर खापर्डे आणखी विद्वान बडे बडे, जमते झाले रोकडे तया अकोल्या ग्रामासी. अध्यक्ष त्या उत्सवाचे नेमिले होते टिळकसाचे, नाव ऐकता टिळकांचे वऱ्हाड सारे आनंदले. शिवरायांची जयंती याच्या आधीच या प्रांती, झाली पाहिजे होती त्याचे कारण ऐसे पहा. शिवाजीची जन्मदात्री जी वीरमाता जिजासती, ती वऱ्हाडीचा आपुली होती सिंधखेडी जन्मजिचा. त्या वीरगाजी शिवाजीला जिने पोटी जन्म दिला, वऱ्हाड महाराष्ट्र एक झाला या सतीच्या कर्तृत्वे. माता होती वऱ्हाडी, पिता महाराष्ट्री शहाजी गडी, अवघ्या दाम्पत्यात ही जोडी खचित होती अनुपम. आधीचा उत्सव शिवाजीचा जो कलिजा महाराष्ट्राचा, आणखी वरी अध्यक्ष त्याचा टिळक बाळ गंगाधर. आधी 1 महिना तयारी उत्सवाची चालली खरी, ज्याच्या त्याच्या अंतरी आनंद होत चालला. अध्यक्ष उपाध्यक्ष निवडिले, स्वयंसेवक तयार झाले, कैकांचे म्हणणे पडले ऐशा रीती विबुध हो. या शिवजयंती उत्सवाला आणा शेगावचे महाराजाला, श्री स्वामी समर्थ गजाननाला म्हणजे दुधात साखर पडेल की. शिवाजीच्या राष्ट्रोद्धारा आशीर्वाद होता खरा, समर्थांचा साजिरा म्हणून तडीस गेला तो. टिळकांचे राजकारण हेच जिजाई हृदयरत्न, त्याला पाहिजे आशीर्वचन समर्थांचेच विबुध हो. ते कित्येका पसंत पडले, कित्येकास नाही रुचले, ज्यान रुचले ते बोलले उघड उघड येणे रीती. तो शेगावचा अवलिया कशासा आणिता ये ठाया, तो काहीतरी करून या विक्षोभ करील सभेचा. फिरेल नागवा सभेत गिणगिण गणात ऐसे म्हणत, मारील वाटे यता कदाचित तो लोकमान्याला. काही लोक बोलले हे न म्हणणे चांगले, गजाननाची पाऊले लागली पाहिजेत सभेला. त्याचे जे का वेडेपण ते आहे वेड्या कारण, जे कोणी विद्वान सज्जन त्यासी न वदती वेड्यापरी. खरे खुरे राष्ट्रोद्धारक जरी टिळक असती एक, तरी महाराज निशंक सभेस येतील येठाया. खऱ्या खोट्याची परीक्षा साधूच हे करीती देखा, म्हणून सांगतो भिवू नका त्यांना आमंत्रण देण्यास. ऐसी भवती न भवती झाली मंडळी शेगावास आली, आमंत्रण ते द्याया भली सभेचे श्री गजानना. येताच दादा खापर्ड्यासी बोलते झाले पुण्यराशी, आम्ही येऊ सभेसी तुमच्या शिवाजी उत्सवाच्या. वेड्यापरीन तेथे करू जागीच बसून मौन धरू, सुधारकांचा कधी न करू मनोभंग मनाचा. करावयासी राष्ट्रोद्धार योग्य बाळ गंगाधर,
याच्या परी न होणार राष्ट्रप्रेमी पुरुष पुढे. स्नेही त्या टिळकांचा, अण्णा पटवर्धन नावाचा, शिष्य नरसिंह सरस्वतीचा, आळंदीचा असे जो. त्या दोघा पुरुषा पाहण्यास आम्ही येऊ अकोल्यास. ते ऐकता खापर्ड्यास अति आनंद जाहला. पहा पहा कोल्हटकरा, वराड प्रांताचा ज्ञानहिरा, याने वृत्तांत जाणीला सारा, जो का झाला अकोल्यात. यावरून संतांचे ज्ञान केवढे अगाधसाचे, खऱ्या राष्ट्रपुरुषाचे प्रेम यांना पहा किती. बोलावयाची आपणास जरूर पडली नाही खास, तेच होऊन आपणास येतो म्हणून म्हणाले. मुहूर्त या उत्सवाला अति उत्तम लागला. चला वंदून समर्थाला आपण जाऊ अकोल्यास. खापर्डे कोल्हटकर निघून गेले साचार. आला 8 दिवसांवर सभेचा तो दिवस पहा. वराड सारे आनंदले, ज्यांना त्यांना वाटले. कधी टिळकांची पाऊले पाहू आम्ही अकोल्यात. शके 1883 ती सभा होती वैशाख मासी. वराड प्रांती अकोल्यासी उभारिलेल्या मंडपात. सण अक्षय तृतीयेचा वराड प्रांती महत्वाचा. परिसमुदाय जनांचा मिळता झाला प्रचंड. तोच अखेरचा दिन त्या सभेचा होता जाण. लोक आले लांब लांबून लोकमान्यासी पहावया. शिवाय श्रोते त्या दिवशी महाराज येणार सभेसी. ऐसी खबर लोकांसी आधीच होती विबुध हो. मंडप चिकार भरून गेला, जो तो पाहू लागला. म्हणती का हो सभेला अजूनी न आले महाराज. परी ते सभा भरण्याआधी येऊन बैसले मंडपामधी. साधू आपल्या वाणीस कधी असत्यता न येऊ दे. सभे माझी उच्चस्थानी बसले होते कैवल्यदानी. गादीस डोळा टेकूनी जीवनमुक्त साधूवर. सिंहासनाच्या अग्रभागा टिळकास दिली होती जागा. त्यांच्या सन्निध बसले बघा अण्णासाहेब पटवर्धन. श्रीकृष्णाचा नंदन गणेश ज्याचे नामाभिमान. श्रीकृष्णाचा नंदन गणेश ज्याचे नामाभिधान. खापर्डे कुलाचा कुलभूषण एक्या बाजूस टिळकांच्या. दामले कोल्हटकर त्या ठाई, भावे व्यंकटराव देसाई. सभेचे पुढारी पाही चमकत होते ते ठाया. आणिक व्याख्याते विद्वानेतर बसले होते सभोवार. त्यांचे वर्णन कोठवर करावे मी एक्या मुखे. सभेलागी आरंभ झाला, हेतू प्रथम निवेदिला. मग व्याख्यान सिंह उठला, टिळक बोलावया ते. दिवस आजचा धन्य धन्य आहे पहा हो सज्जन. स्वातंत्र्यासाठी ज्याने प्राण खर्चिले आपुले पूर्वकाली. त्या धनुर्धर योद्ध्याची, वीरगाजी शिवाजीची जन्मजयंती आहे साची, म्हणून आपण मिळालो. त्या रणगाजी शिवाजीला रामदासे हाती धरिला, म्हणून त्याचा बोलबाला झाला भरतखंडामध्ये. देवीचा आज येथे झाले, आशीर्वाद द्याया आले. श्री गजानन साधू भले आपुलिया सभेस. म्हणून शिवाजीचे परी सभा यशस्वी होवो खरी. अशाच सभेची जरुरी आहे सांप्रत राष्ट्राला. स्वातंत्र्य सूर्य मावळला, दास्यत्वाचा काळोख पडला. स्वातंत्र्य नाही जगी ज्याला, तो समाज प्रेतवत. यासाठी म्हणून आहे करणे प्रयत्न. ज्या शिक्षणे करून प्रेम राष्ट्रप्रेम वाढेल हो. ऐसे शिक्षण पुढिल्यांप्रती देणे भाग निश्चिती. ते शिक्षण हा भूपती देईल का हो अर्भकाला. ऐसे टिळक म्हणाले महाराज आसनी उठून बसले. गरजून त्रिवार बोलले नाही नाही ऐसे पहा. आवेशाच्या भरात बोलले गंगाधर सूत. जे बोलणे किंचित टोचून होते राजाला. त्या भाषणाचा रोख भला समर्थांनी जाणीला. आणि हसत हसत शब्द केला, ऐशा रीती श्रोते हो. अरे अशानेच पडतात काढण्या दोन्ही दंडाप्रत. ऐसे बोलून गणगणात भजन करू लागले. सभा निर्विघ्न पार पडली, टिळकांची वाहवा झाली. खरे झाले त्याच साली समर्थांचे भाकीत. भूपतीने टिळकाला 124 खाली धरिला. दोऱ्या पडल्या दंडाला, आला प्रसंग शिक्षेचा. राजसत्तेची या पुढे कोणाचेही न चाले घोडे. वकील होते बडे बडे, ते झटू लागले टिळकांस्तव. प्रेमी मंडळी टिळकांची जी का होती जिव्हाळ्याची. त्यांनी पारमार्थिक उपायांची केली योजना एक अशी. दादासाहेब खापर्डे हेही होते गृहस्थ बडे. ते अमरावतीहून मुंबईकडे जाऊ लागले खटल्यास्तव. अकोल्याच्या स्टेशनावरी कोल्हटकरास मधुरोत्तरी. बोलते झाले ऐशापरी, ते थोडके सांगतो.